अळूच्या पानांना बेसन न लावता, अळूचा रोल न करता तुम्ही कधी ही अळूची वडी केला का हो? आता सांगते तुम्हाला कशी करायची. असं 6 ते 7 इतकी अळूची पानं घेतली, स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलीत. नंतर पाठीमागचा देठ आणि ज्या निबार शिरा असतात ना त्या काढून घेतल्यात. मग एकावर एक अळूची पानं ठेवून ना पातळ असे उभे आपल्याला अशी चिरून घ्यायची. चिरलेली अळूची पानं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता इथं एक छोटं वाटण करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, आलं, लसूण, त्याचबरोबर जिरं, पाणी न घालता ओबडधोबड असं वाटून घेतलं. तयार केलेलं वाटण ह्या अळूच्या पानामध्ये घातलं. त्याचबरोबर पाव चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला, थोडासा ओवा हातावरती चोळून, लाल तिखट, धना पावडर, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी इतकं ज्वारीचं कप भरून बेसनचं पीठ, भरपूर अशी कोथिंबीर, त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस, 2 चमचे इतकं तेल हे सुरुवातीला मिसळून घ्यायचंय. नंतर थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण करणार आहोत. थोडंसं बेसनचं पीठ कमी वाटलं म्हणून अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घालून हे मिश्रण असं करून घेतलं. आता एका ताटाला तेल लावून घेतलं. तयार केलेलं आपण हे मिश्रण आहे ना ह्या ताटावरती थापून घ्यायचं. वरून थोडेसे तीळ भुरभुरून घ्यायचे. तीळ सुद्धा चमच्याने असे थापून घ्यायचे म्हणजे हे चिटकले जातात. तर गॅसवरती कढईमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं. हे ताट ठेवून वरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटाची वाफ काढली. नंतर सुरी घालून चेक करायचं. सुरी क्लीन आली म्हणजे हे तयार झाले समजायचं. आपण थंड झाल्यानंतर आवडीप्रमाणे वड्या पाडायच्या. नंतर गरम तेलामध्ये ह्या वड्या सोडून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. वडी करायचं म्हणलं की बरंच झंझटचं आणि वेळ खाऊ काम वाटतं. पण तुम्ही जर अशा पद्धतीत केला तर कमीत कमी वेळेमध्ये होते आणि चव मात्र म्हणायला गेलात तर 1 नंबर छान कुरकुरीत ह्या वड्या होतात. नक्की करून बघा.